पाटलांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा एकवटला, एका ठिकाणी आला, भगवा सलाम आणि त्यांच्या या मराठी माणसाला जे आरक्षण मिळवून दिलं त्यांचा आम्ही शतशः ऋणी आहोत। तसंच त्यांचा हा जल्लोष प्रत्येक महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे। तसंच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण हा जो जल्लोष केला तसाच जल्लोष प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक ठिकाणी होत आहे, परंतु सर्वांना त्या ठिकाणी जायचं आहे। म्हणून आता सावली नका या ठिकाणी पण जो जल्लोष होणार आहे सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं। या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। आणि हा जो मराठ्यांचा एक मस्त मध्ये जल्लोष झालेला आहे हे जरांगे पाटील साहेबांच्या मुळे झालेला आहे। कारण जरांगे पाटील इकडे येत होते तेव्हा आमच्या महिलांनी की संपूर्ण महिलांनी एकदम त्यांचं श्रेय एवढं मोठं होतं की काही बोलायला नको। आणि आम्हाला संविधान हा शब्द आम्हाला एवढा शक्यतो एवढा माहित नव्हता, पण एवढा ताकदवान तो शब्द आहे। तर आम्हाला या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल आम्हाला खूप खूप बरं वाटतंय। जरांगे पाटलांचं लाख लाख कोटी कोटी प्रणाम त्यांना करते। आणि आज कसे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला हे सगळ्या करोडो लोकांनी बघितलेलं आहे की मराठा हे चीज काय आहे। जय जिजाऊ जय शिवराय। गणपतीला वंदन करते आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आज आपल्या इथे जरांगे दादांनी जो जगभरात जल्लोष केलाय, जगभरात जल्लोष होतोय तो आपल्या जरांगे दादांमुळे होतोय। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि माझ्या तमाम बंधू भगिनी मराठा महासंघाच्या ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या सगळ्या बंधू भगिनींना आरक्षणाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही एवढे आनंदी आहोत ना की खूप आनंद झालाय। इतका आनंद उत्सव कुठे साजरा करू कळत नाही आज। कारण आम्ही काय माहितीये का, इतक्या वर्षाची आमची मेहनत आज पळायला आली आहे। त्याच्यासाठी मी महाराष्ट्र सरकारला सुद्धा धन्यवाद देईन आणि जरांगे दादांना शतशः कोटी प्रणाम असेल आमचा सगळ्या मराठ्यांचा। जय शिवराय जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा एक मराठा जरांगे पाटील साहेबांचा जरांगे पाटील साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय। प्रथम जरांगे पाटलांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडल्यासारखं काम या जरांगे पाटलांच्या हातून घडलं। जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातला एक एक तरुण वर्गापासून लहान मुलापासून प्रौढ माणसापर्यंत सगळा समाज एकत्र हा मराठी माणूस एकत्र आणला। एका छत्रछाली आरक्षणच्या नावाखाली आणला, आरक्षण मिळवून पण दिलं। त्यांचं खरोखर आम्ही सर्व ऋणी आहोत। परंतु सांगायचा मुद्दा, ज्या जरांगे पाटलांनी आमच्या समाजाचं नेतृत्व केलं त्यांना प्रत्येक मराठी माणसाने सगळ्यांनी हातभार लावला। ज्या ठिकाणून निघाले त्यापासून ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, अहोरात्र त्यांच्या रस्त्यावर झोपले, कुठे कुठे काय अन्नधान्य न मिळताना सुद्धा कुठली पर्वा जीवाची न करता आरक्षणाचा जो मुद्दा होता
तो प्रखरपणे मुंबईपर्यंत मांडण्यासाठी निघाले आणि आज 4 दिवसानंतर ज्या वेळेला ते वाशीला पोहोचले त्यावेळेला सुद्धा या आमच्या सर्व महिलांनी, सर्व मराठा भगिनींनी सर्वांनी मिळून जे सहकार्य केलं, जे जेवणापासून आपला भाऊ एवढ्या लांबून येतोय त्याला जेवण पोहोचलं पाहिजे याची काळजी प्रत्येक या येथील सर्व मराठी बांधवांनी सर्वांनी घेतली। खरोखर मी त्यांचंही कौतुक करतो आणि जरांगे पाटलांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एक मराठा, एक मराठा। आम्हाला खूप आनंद झालाय की आमच्या मनात म्हणजे जे स्वप्न पाहिलेलं आम्ही ते आज आमचं साकार झालंय आणि आम्हाला सगळ्या म्हणजे असं दिवाळीच आहे आमच्यासाठी आज ही। त्याच्यामुळे आमच्या मुलांचं कल्याण होईल आणि जरांगे साहेबांना म्हणजे खूप खूप धन्यवाद की आमच्या सगळ्या स्वप्नांचं त्यांनी साकार केलं। एक मराठा, जय जिजाऊ। ते आम्हाला एक देवच असे भेटलेले आहे, त्यांचे खूप खूप आम्हाला म्हणजे आमच्या मुलांची जी शिक्षणात नोकरीत जी फरफट होत होती ती त्यांच्यामुळे आता थांबणार आहे। ते आमच्यासाठी देव माणूस आहे। जरांगे साहेबांना आमचं कोटी कोटी प्रणाम। आज महिलांच्यासाठी आजचा आमचा दिवस खूप खूप आनंदाचा आहे, कारण आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण नव्हतं ते त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि आमच्या महिला या सर्वजण अहोरात्र त्यांच्यासाठी सर्व गावानं लोक आले होते त्यांच्यासाठी भाकरी बनवून आणि पाण्याच्या बाटल्या, बिस्किटचे पुढे स्वतः सर्वजण पुरवत होतं। इथं पोहे सुद्धा लोकांनी बनवून ठेवलं होतं आमच्यातल्या, ते सुद्धा स्वतः आम्ही गाड्या उभ्या करून त्यांना देत होतो। तर साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण जोरदार आहोत आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।